आज पुणे पुस्तक महोत्सवामध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसच्या C2 या ग्रंथदालनामध्ये आपण मृणालिनीताई सावंत यांच्याशी गप्पा मारणार आहोत. श्रीकृष्णाचं मानवीकरण, उत्तुंग मधला नवा दृष्टिकोन या विषयावरती आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. मी मृणालिनीताईंची सर्वप्रथम ओळख करून देते. मृणालिनी शिवाजीराव सावंत या मूर्तिदेवी पुरस्कार विजेते लेखक मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या पत्नी. वाचनाचा वसा घरातूनच असल्यामुळे लेखनाचा वारसा त्यांना तिथूनच मिळाला. पुणे विद्यापीठातून हिंदी विषयात MA केल्यानंतर त्या लिखाणाकडे वळल्या. त्यातही अनुवाद हा विषय त्यांनी अधिक जवळचा मानला. युगंधर या कादंबरीचा अनुवाद त्यांनी सर्वप्रथम केला. तसंच पुरुषोत्तम नाम या चरित्र कहाणीचा पुरुषोत्तमायन या हिंदी अनुवादाचा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे. श्री शांतीलाल भंडारी यांच्या भगवान महावीरावरील सर्वोदय तीर्थ या पुस्तकाचा हिंदी अनुवाद देखील मृणालिनी सावंत यांच्या नावावर आहे. त्यांनी उत्तुंग, श्रीकृष्णावर आधारित आणि सत्वशील विदुराच्या दृष्टिकोनातून महाभारत या पुस्तकांचं लेखन केलंय. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की श्रीकृष्ण हा वेड लावणारा आहे. श्रीकृष्ण आपल्या लीला, रूप, संगीत, त्याची बासरी, त्याचं तत्वज्ञान, त्याचं गोपींवरचं प्रेम आणि अजून कितीतरी. श्रीकृष्णाची एक वेगळीच ओढ आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे. त्याच्या प्रेमात सगळे लोक पडतात. त्याच्या संदर्भात मोहन, माखनचोर, गोपाळ, राधारमण ही नावं सुद्धा त्याच्या मनमोहक स्वभावाला आणि रूपाला आपण देतो. त्याच कृष्णावरचं उत्तुंग हे त्यांचं उत्तुंग असंच एक पुस्तक आहे. ताई, तुमचं मनापासून स्वागत. माझा पहिला प्रश्न हाच आहे की उत्तुंगचा जन्म कसा झाला? आता तुम्हीच सांगितलं तसं सगळेच कृष्णाच्या प्रेमात पडतात. खरंय. तसे मी लहानपणापासून म्हणजे बालपणापासूनच कृष्णाच्या प्रेमात आहे. वाचनाची आवड लहानपणापासून होती आणि वडिलांची लायब्ररी होती, त्यामुळे लहानपणापासून मला खूप वाचायला मिळालं. तेव्हापासून तर लहान असल्यापासून म्हणजे मग कृष्णाच्या लहान लहान कथा वगैरे असं वाचण्यात येईल. आणि कोणी तसं वेडं होतं. खरंय. मी पण झाले लहानपणापासूनच. छोट्या छोट्या कथा वगैरे असं त्यावेळेला वाचायला मिळालं. म्हणजे खूप नाही, पण मोठं झाल्यानंतर कृष्णाबद्दल खूप नाही वाचायला मिळालं. पण जे जे मिळत होतं ते वाचत होते मी. आणि त्याच्यात एक वाचलं म्हणजे गोनी लांडेकरांचं कृष्ण आहे हे वाचण्यात आलं. आणि कृष्ण त्यांच्या बाललीला हा सगळ्यांना आवडणारा विषय. तर प्रत्येक जण थोडासा वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो त्याच्याकडे. तसं मी बाललीला त्याच्या लिहिल्या आणि त्या थोड्या वेगळ्या आहेत. अगदीच लहान असताना त्या थोड्या त्या माखनचोर म्हणून त्या काही थोड्या होत्या त्या आहेत लिहिलेल्या. पण नंतर कृष्ण हा जन्मजात म्हणतात तसा नेता, लीडर. त्यामुळे लहानपणापासून तो त्याच्या मित्रांचा नेताच होत गेला. जसं त्यांनी ते माखन चोरीच्या बाबतीत सगळ्यांचा पुढाकार घेतला, तसा तो नंतर थोडा जसा मोठा होत गेला तसा नैसर्गिकरित्या आता माझ्या मते म्हणजे की त्याचं मानवीकरण असं जे आपण म्हटलेलं आहे तर ते माझ्या दृष्टिकोनातून थोडं वेगळं आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने तो ईश्वरच आहे, पण मानव रूपात तो आला कशासाठी? मानवाला अनेक गोष्टी शिकवण्यासाठी. म्हणजे मग त्याला मानव म्हणूनच, जसं त्याने गोकुळामध्ये राहिला तो, तर गोकुळातल्या सगळ्या सवंगड्यांबरोबर जसा तो राहिला, मी तुमच्यातलाच एक आहे, तसा इथंही तो माणसांच्यात मी तुमच्यातलाच आहे म्हणून आला. म्हणून त्याचं मानविकरण त्या प्रकारचं आहे. पण नैसर्गिकरित्याच अद्वितीय होता, वेगळा होता. म्हणजे म्हणून त्याला केवळ तो गोपांचा नायक नंद याचा मुलगा म्हणून त्याला तो मोठेपणा मिळाला नाही. तर त्याच्या बुद्धीमुळे
त्याच्या चातुर्यामुळे असा लहानपणापासून मिळत गेला तो. आणि लहानपणापासूनच म्हणजे त्याच्या बाबतीत जे बघतो तेव्हा की शिकवायचं जे होतं म्हटलं की खूप गोष्टी शिकवण्यासाठीच तो आला इथे अवतरला. म्हणून अवतरला. तर लहानपणापासून मग त्यांनी ते आपल्या मित्रांनाही शिकवलं काय की जे मिळेल ते सगळ्यांनी वाटून घ्या, स्वतःपुरतं बघू नका फक्त. म्हणून ते जे त्याचं गोपाळ कला होता तो एक त्याचं उदाहरण आहे की सगळ्यांना मिळालं पाहिजे. तसं माझ्या कुटुंबामधला कृष्ण आहे तो लहानपणापासून चलाखट आहे. म्हणजे त्यामुळे तो आई तशी म्हणजे यशोदा, त्याला माहीत असलेली आई यशोदाच आहे. अगदी. तर यशोदा त्याला सांगते म्हणजे असं की मुलांचा दुधावर पहिला हक्क मुलांचा असतो वगैरे. ती एक पहिली खोडी तिला पाहायला मिळते. तर सकाळी उठल्यानंतर बघते तर वासरांना सोडून दिलेलं आहे कोणीतरी. त्यामुळे ते आपापल्या आयांकडे जाऊन त्यांनी दूध वासरांनी प्यायलं. त्यामुळे यांना काढायला दूधच राहिलं नाही. हे काय आहे मग? तिच्या लक्षात आले की आपल्याला जो पाहिलं आणि तो झोपेत हसतोय असं वाटलं ते मूळ तिथं आहे. मग त्याला विचारलं की असं का केलं तुम्ही? तूच तर सांगितलंच की बालकांचा दुधावर पहिला अधिकार असतो. गाईच्या बालकांचा तिच्या दुधावर पहिला अधिकार नाही का? आता या उत्तर यशोदा काय देणार? असे त्याचे लहानपणापासून तिच्या लक्षात येईल. हा वेगळा आहे आपला. आणि यांच्या प्रश्नांना उत्तर देणं सोपं नाही. म्हणजे तशी उत्तर द्यायची वेळ आली की जेवढी देता येतील तेवढी देता येतील. आणि मग आडलं कुठंतरी की मग त्याला तुझ्या बाबांना विचार. मग नंद सुद्धा त्याला जमेल तेवढं सांगतो आहे की मग दुसरीकडे वळवतो त्याचं लक्ष. कृष्ण आणि बलराम दोघंही लहानपणापासून तिथेच राहिले. की त्याचं संघर्षमय आयुष्य आहे सगळं कृष्णाचं. त्याच्या जन्मापासूनच किंवा जन्माच्या आधीपासूनच संघर्ष झालेला आहे. त्याला नंदाकडे वसुदेवानी पोचवलं. तर आता ते मी घेतलंय ते असं की ते जे म्हणतात की त्या तुरुंगाच्या दारावरचे साखर निघाले झाले. तसं नाही, कारण त्यावेळेला कंसाने त्याला तुरुंगात ठेवलेलं नाहीये, नजर कैदेला बंदिवास. म्हणजे वसुदेवाचा जो वाडा होता तिथंच ठेवलेले, फक्त त्यांच्यावर नजर ठेवली. ते कंसाच्या अत्याचारांमुळे त्यांनी जी 6 मुलं मारली वगैरे, त्यामुळे सहानुभूती वळायला लागली ना इकडे. मदत करणारी वगैरे असं माणसं गुप्त राहून असं काही दासी सेवक त्यांच्या मदतीने त्याला ते करता आलं. आणि त्यांचा एक भाऊ जो होता देवभाव, त्यांनी मदत केली, अक्रूराने मदत केली. त्यामुळे त्याला गुप्तपणे मुलाला आपल्या तिकडे पोचवता आलं. तेव्हा म्हणजे चमत्कार, विश्वास त्याच्यावर कसा ठेवायचा. तर देवकी जशी अवेळी म्हणजे 8व्या महिन्यात प्रसूत झाली, तशी उशिरा प्रौढ वयात गर्भाशय झालेली यशोदा त्याच वेळेला. म्हणजे दैवयोग त्यांच्यात जे लिहिलेलं म्हणतात. तर त्यांनी ठरवलेलं होतं की कुठल्या तरी एका मुलाचं हे तिथे ठेवायचं. पण ते प्रचंड पाऊस कोसळत होता, त्यामुळे शक्य नाही झाले त्यांना. आणि तिला जी मुलगी झाली ती मग नंदाने दिली. मग त्यांना वसुदेवाला की जिवंत बालिका आणि ही कंसाच्या ताब्यात केल्यावर हिचं काय होईल, मुलगी आहे म्हणून तो हिला सोडेल असं अजिबातच नाही. पण पुढे इतिहासात जसं आपण
स्वामीनिष्ठेच्या काही कथा वाचतो तसं ते तिथे घडले. नंद मित्र आहे त्याचा. आणि त्या सगळ्यांनी कृष्णाबद्दलच्या त्या अगोदर ज्या नारद मुनींनी वर्तवलेलं भविष्य की कंसाचा वध होणार आहे हा, ते माहिती असल्यामुळे सगळ्यांचं याला वाचवायचं, त्यामुळे नंद तयार झाला. आणि अशी सुरुवात झाली त्याची आल्यावर नंदाकडे. आणि मग ती लहानपणा त्याच्यावर आलेली ती संकट वगैरे, म्हणजे ती पुतना असेल, एका मागे एक खूप संकट आहे. म्हणजे लहानपणापासून तो संकटांना तोंड द्यायला शिकला. आणि त्याने ते आपल्या पुढे थोडा मोठा झाला आपल्या जोडीदारांना ते शिकवायला की संकटापासून पळ काढला तर संकट जास्त मागे लागतात. त्यामुळे संकटाला तोंड देणं हे महत्वाचं आहे. खरंच पळ नाही काढायचं संकटापासून. मनुष्य म्हणून सुद्धा आपण नेहमी म्हणतो की माझ्यावरच एवढी संकट का, किंवा देवा माझ्याच वाट्याला असं सगळं का. तर असं म्हणणाऱ्या आपल्यापैकी सगळ्यांनीच खरं तर श्रीकृष्णाच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे असं वाटतं मला. म्हणून तर म्हटलं ना की तो शिकवण्यासाठी सांगण्यासाठीच आला. नक्कीच. आणि मग माणसात राहून त्यांनी माणसाची सगळी संकट झेलली, त्यांना तोंड दिलं, त्यांचा कसा विरोध करायचा ते शिकवलं लहानपणापासून. आणि मग थोडा मोठा झाला जेव्हा त्याला त्या कंसाकडे मथुरेमध्ये जायची वेळ आली, त्यावेळेस तो सगळ्यातच म्हणजे इतका प्रचंड तो कंस हा अत्याचारी. पण तिथे गेल्यानंतर यांनी ते तिथेही दाखवलं सगळं. सुरुवातच मथुरेतले लोक जे घाबरलेले होते त्यांना सगळ्यांना धाडस द्यायला, म्हणजे तिथेही त्यांनी धीर द्यायला. हा कसं तो कंसाचा धोबी, जो कंसाचा धोबी असल्यामुळे तोही मालकासारखा मस्तवाल होता. आणि तो मग आपल्या याच्यावर नोकरावर अत्याचार करत असताना कृष्ण अडवतो त्याला. आणि त्याचं ते उन्मत्त बोलणं आणि सगळं पाहिलं मारतोच त्याला. लोक राजाच्या कंसाच्या धोब्याला मारले गेले, म्हणजे आता काही याचं खरं नाही. पण ते कंस थांबतो थोडा की हा याच्या बाजूनी कोण कोण उभे राहतात मथुरेतले ते पाहायला, म्हणून थांबतो. मग त्याच्यानंतर त्यांनी याला पण मारलं गोळ्या. म्हणजे तो तर एवढा प्रचंड प्रकार होता की लोकांना मग खात्री झाली त्याला की आपण जे ऐकलं होतं की कंसाच्या नाशासाठी याचा जन्म ते खरं आहे. मग त्यांची जी भीती आणि दहशत होती ती कमी झाली. तिथपासून त्याने ती सुरुवात केली. वा. ताई, तुम्ही श्रीकृष्णाबद्दल सांगत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं अशीच खरं तर त्याचं चरित्र आहे. पण माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की श्रीकृष्णच का निवडला? आता या प्रश्नाचं जसं उत्तर नाही ना देता येईल की हे तुम्हाला कसं सुचलं, तसाच हा प्रश्न आहे. कारण कृष्णाने सांगितलं ना मी की इतकं प्रचंड प्रभावित केलेलं होतं की असं वाटलं. खरं म्हणजे मिस्टर सावंतांनी युगंधर सारखी कादंबरी लिहिलेली होती. म्हणजे आणि कुतूहल येईपर्यंत माझ्या मनात आपण काही लिहू शकतो असाही विचार आला नव्हता कधी. म्हणजे मी काय म्हणायचे की शाळेमध्ये असताना काही निबंध लिहिलेले असतील तेच लिखाण. अरे बापरे. त्याच्यानंतर पुढे आपल्या लिखाणाशी काही संबंध नाही. मग एकदम वाटलं मनात. मला तर वाटतं त्यांनी करून घेतलं की काय तुमच्याकडे. मलाही तेच वाटतं की त्यांनीच करून घेतलं. नाही तर इतका आत्मविश्वास काहीच नसलेल्या सुरुवात मी केली तेव्हाही मला असं वाटलं की बघूया प्रयत्न करून. आणि जर आपल्याला वाटलं की नाही जमत सोडून द्यायचं. इथं कोणी आपल्या डोक्यावर ओझं दिलंय. पण जसं ते यायला लागले, मुलगी आहे माझी ती अमेरिकेत असते, तिच्याकडे गेले होते मी. तर तिला म्हटलं मी मला असं वाटतंय की आता खरं म्हणजे कोणी म्हणेल की सावंतांनी एवढी मोठी कादंबरी कृष्णावर लिहिल्यावर तुम्ही असं काय लिहिणार, वेगळं काय लिहिणार. पण कृष्ण एकच असला तरी प्रत्येकाच्या दृष्टिकोनात त्याला
खूप वेगळं काय काय दिसू शकतं. अगदी. आता मी तर असं म्हणते की मी आता लिहिलं आहे, हो. पण काही वर्ष गेल्यानंतर मी पुन्हा जर लिहिलं तर मी याच्याहून वेगळंही काय लिहू शकते. इतकं त्याच्यामध्ये काय काय कृष्णाच्या व्यक्तिमत्वात सापडत राहतं. नक्कीच. म्हणून तो सगळ्यांना आकर्षून घेणार आहे. जसं त्यात कृष्ण म्हणजे कर्षण करणार, त्याने त्याच वेळेला नाही आकर्षून घेतलं, अजूनही तो सगळ्यांना आकर्षून घेतोय. खरंय. कसं घेतलं त्यांनी. मग ती म्हटली की लिह तुला वाटतं इथं बाबांनी लिहिलंच म्हणून काय अगं कृष्णावर कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे. हो. म्हणले ठीक आहे बघूया प्रयत्न करू. मी 25-30 पानं वगैरे लिहून झाली आणि मला वाटलं की आपण जे लिहिलंय ते चांगलं आहे म्हणजे लिहू शकतो. मिस्टर सावंतांची चेष्टा करता करता माझंही असंच झालं. त्यांना म्हणायचे तुम्हाला एक कादंबरी लिहायला 12-12 वर्ष कशाला लागतात. पण माझं स्वतःचंही तेच झालं. कारण मग असं हुकमी लिखाण नाही की आज मी बसणार आहे, आज मी लिहिणारच आहे असं नाही होत. कधीतरी एखाद वेळेस खूप गॅप पडते अशी आणि मग एकदम एखाद दिवशी असं हे काहीतरी मला म्हणजे मी करत तिसरंच काहीतरी असते आणि डोक्यात ते विचार चालू. एकदम सुरू होतं. तर असं करत ते असे 10-12 वर्ष गेली मग झालं. म्हणजे माझ्या 75 माझं पहिलं पुस्तक पूर्ण झालं. पण जे झालं ते किती सुंदर आहे. वाचकांनी जरूर वाचावं असं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये जे तुम्ही श्रीकृष्णाचे विविध पैलू सांगितलेत ते त्यातला सगळ्यात आवडलेला, खरं तर हा प्रश्नच खूप अवघड आहे की मिठाईच्या दुकानात आहोत आपण आणि तुला कुठली मिठाई आवडते, हा असा प्रश्न विचारावा असा हा प्रश्न आहे. पण तरीही कुठले पैलू तुम्हाला श्रीकृष्णाचे अधिक खेचून घेतात, आकर्षित करतात? अवघड ही गोष्ट खरी, पण मी म्हटलं माहित नाही माझा एक नैसर्गिक काहीतरी कल आहे असं. मला कृष्णातला योद्धा आणि योगी हे जे दोन्ही एकत्र आहेत ते मला खूप आवडतात. वा वा वा. म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये तो कुठे असा कर्मयोग सांगतो, कर्म सांगतो करा. तो कर्म म्हणजे कधी थांबवायला नाही सांगत. तो कर्म करत राहा. तुम्हाला त्याचं फळ तुम्हाला पाहिजे तसंच मिळेल असं नाही. एखाद वेळेस मिळेल नाही किंवा नाही मिळणार, काहीतरी नक्कीच मिळेल. त्याचा विचार केलं तर आताही वाटतं की तो करत राहा असं सांगतो. कारण तो स्वतःही कधी थांबला नाही, शेवटपर्यंत नाही थांबला. तसं म्हणजे आता असं वाटतं की आपले शास्त्रज्ञ वगैरे प्रयोग जे करतात, काय नवीन शोध लावतात, त्यांना काही पहिल्या दणक्यात शोध लागत नाही. त्यांना करत सातत्याने प्रयत्न करत राहायला लागतात. बरोबर. मग त्यांना यश मिळतं. तसं त्यांनी तरी पहिल्यापासून सांगितलं. आणि कर्म करा आणि अलिप्त राहा. म्हणजे ते सांगितलेलं आहे की फळाची अपेक्षा करू नको. कर्म करणं आपल्या हातात आहे, हेच तुझं कर्तव्य आहे. त्याचं फळ काय मिळेल याचा विचार तू करू नकोस. हा कसं मिळेल, पण कर्म करत राहा. आणि कर्म आणि त्यांनी जसं सांगितलं की कर्म करत राहा, फळाची आशा नकोस, तसं त्यांनी स्वतः केलं. खरंय. पण जो अन्यायाचा प्रतिकार करायला बालपणापासून त्याला शिकवला, तो पुढेही करत राहिला. पण त्याला कुठे थांबावं, कुठे माघारी घ्यावी, कुठे पुढे जावं. जसं मथुरा त्यानं का सोडली, त्यांनी जे पोटा म्हणून त्याला हे केलं छोड म्हणून, तर त्याची काही फिकीर नाही. पण काय म्हणतं, बरोबर आहे, मला जे बरोबर वाटेल ते मी करीन, तसं त्याने ते केलेलं आहे. म्हणा पण का सोडली मथुरा, तर मी मथुरेत राहतो आणि मी कंसाचा वध केलेला आहे म्हणून त्याचा सासरा असलेला जरासंध वारंवार आक्रमण करतो आणि सगळ्या राज्यांची धुळधाण होते, लोक निष्कारण जीवहानी होते. तर आपल्या एकट्यासाठी नको. म्हणून मग त्यांनी ते केले की मी मथुरा सोडतो.
आणि मथुरा नुसती सोडली, मथुरा त्यांनी मथुरेला वाचवण्यासाठी सोडली. आणि मग सगळ्यांना जे बरोबर जायला तयार होते त्या सगळ्यांना त्यांची सोय झाली पाहिजे मथुरा सोडल्यावर. मग त्यांनी द्वारकेची निर्मिती केली. म्हणजे एकीकडे जरासंधाशी तोंड देताना त्याच्या आक्रमणांना तो विध्वंसही पाहिला आणि त्याने इकडे निर्मिती केली. वा. चंद्रमुखी म्हणजे ती सुवर्ण द्वारका झाली. इतकी त्यांनी संपन्नता तिथे मिळाली. बरोबर. आणि माझ्या दृष्टीने म्हणजे हे कसं सुचलं माहित नाही, पण ते मनात आलं की असं आलं की काय केलं असेल त्यांनी. तिथे केल्यानंतर त्यांनी सगळ्यांना की त्यांनी कर्म करायला शिकवलं ना सगळ्यांना. त्यामुळे तिथेही सगळ्यांना त्यांनी काम मिळेल. थोडक्यात म्हणजे आत्ताच्या भाषेत कोणी बेरोजगार राहणार नाही, प्रत्येकाच्या हाताला काम काम मिळेल अशी व्यवस्था त्यांनी केली. आणि जर नाही करू शकत त्यांची जबाबदारी त्याच्या शासनाने घेतली. पण इथं सगळ्यांना काम मिळेल असं त्यांनी तिथे ती व्यवस्था केली. आणि एवढं करून मग दानाची पद्धत होतीच त्यावेळेला. त्यामुळे जे असहाय्य असतील, जे करू शकत नाही त्यांना ते मिळालं. तो धडा त्यांनी दिला. आणि अशाच प्रकारे दुसरं राज्य उभा राहिला त्यांनी पांडवांना मदत केली. तर पांडवांना काही त्यानं केवळ नातेवाईक म्हणून मदत केली का? नाही केलेली. कारण त्याचे नातेवाईक अनेक होते. पण जे केवळ त्याच्या विरोधात गेले म्हणूनही नाही, ज्यांच्यामध्ये तसे काही दोष होते आणि जे दुर्जन होते, म्हणजे त्याचा जो हेतू होता दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचं रक्षण, म्हणून त्यांनी ते केलं. मग तसे जे त्याच्या विरोधात उभे राहिलेले होते तर आपणहून त्यांच्यावर आक्रमण केलं नाही, पण त्यांनी केलं तर ते मोडून पूर्ण प्रतिकार करून त्यांना संपवलं. आणि पांडवांच्या बाबतीत म्हणजे लहानपणापासून म्हणजे तो म्हणतो ना की पांडव जेव्हा बालवयामध्ये त्यांचे वडील गेले म्हणून ते हस्तिनापुरात आले, त्यावेळेला कृष्णाचं वय काय असेल? तारुण्यात प्रवेश करणारा न करणारा एवढाच असेल तो वयाने. पण त्यावेळेला त्यांनी धृतराष्ट्राला निरोप पाठवला की स्वतःची मुलं समजून त्यांचा सांभाळ करा. जे तिथपासून त्याचे लक्ष आहे असं म्हणायला पाहिजे. असं अचानक येऊन काही घडलेलं नाहीये, योजना आधीपासूनच होती. आणि जसं त्यांनी लक्ष ठेवलं असेल की काय प्रकारचे आहे. बरोबर आहे. लहान आता तेही आपल्यासारखेच लहानपणापासून संकट भोगतात, म्हणूनही मदत केली पाहिजे. मग त्यांचे गुण काय तेही ऐकून त्याला कळले. आपल्या आत्यांनी काय झेललेलं आहे ते त्याला कळलं. त्यांना मदत करताना की ही चांगली आहे आणि यांना उभं केलं पाहिजे हा उद्देश म्हणून मदत केली त्यांना. आणि माणूस आहे, प्रत्येक माणसात दोष असतातच. त्यांनी पांडवांना मदत केली. पांडवांना आपणही काही सर्व गुण संपन्न नाही म्हणू शकत, त्यांच्यातही दोष होते. त्यांनी चुका केल्या, पण चुका करणं आणि अपराध करणं याच्यामध्ये फरक आहे. चुका करणाऱ्याला चूक दाखवून सुधारता येतं आणि हे लक्षात येतं की हे सुधारणारे आहेत का. सुधारणारे असले तर ठीक आहे. तसं तो पांडवांच्या बाबतीत झालं. बरोबर. म्हणजे त्यांनी जी सुरुवातीपासून केली ते त्यांना उभं राहायला मदत केली. ते समर्थ झाल्यानंतर तशी गरज नव्हती. बरोबर. जेव्हा वेळ आली त्या प्रत्येक वेळेला उभा राहिला. ताई, श्रीकृष्ण म्हणलं की स्त्रीचा दृष्टिकोन हा आलाच. म्हणजे खरं तर समस्त स्त्री वर्गाला भुरळ पडेल असं त्याचं रूप. आणि असं म्हणतात की तो प्रत्येकीला वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतो. कुणाला तो मुलगा, कुणाला नवरा, कुणाला प्रियकर, वेगवेगळ्या रूपामध्ये स्त्रीला तो हवासा वाटतो असा तो श्रीकृष्ण. पण या सगळ्या कथेमधल्या ज्या स्त्रिया आहेत, राधा, द्रौपदी, रुक्मिणी, सत्यभामा, कुंती, या सगळ्यांच्या दृष्टीने तुम्ही श्रीकृष्ण कसा उभा केलाय? माझ्या पुस्तकामध्ये राधा नाहीच आहे.
कारण मला ती सापडली नाही. महाभारतात नाही सापडली. कुठलं त्यांचं मुळातलं पुस्तक श्रीमद भागवत, श्रीमद भागवत. हा. त्याच्यातही नाही सापडली. त्यामुळे माझ्या ह्याच्यात राधा आलीच नाही. गोकुळातल्या ज्या स्त्रिया होत्या किंवा मुली होत्या गोकुळातल्या, लहानपण येतं की गोकुळामधल्या तर मुली ज्या होत्या, आपण जे अट्रॅक्शन म्हणतो की आता म्हणलं की कुणाला तो प्रियकर म्हणून हवा होता, कुणाला पती म्हणून हवा होता, त्याचं ते लहानपणापासून इतका मोह त्याचा त्या मुलींना निर्माण झाला की त्या गोकुळातल्या सगळ्या मुलींना वाटायला लागलं आम्हाला हाच, याच्यासारखा पण नाही, हाच नवरा हवा. आता सगळ्यांना तो कसा मिळणार, पण इतकं त्यांचं आकर्षण जबरदस्त होतं. आणि त्यांचं आम्ही हे केलं की शेवटी गोकुळ सोडताना त्यांनी सगळ्यांना माहिती होतं त्याला की यांना तोडणं सोपं नाहीये. तर कारण मला मग हा प्रश्न म्हणलं कोणी कसा विचारला नाही कधी की यशोदेला हा आपला मुलगा नाही हे कळल्यानंतर तिच्यावर काय परिणाम झाला असेल. बरं, तेही तिने मान्य केल्यानंतर की हा माझा, पण हा माझा मुलगा नाही तर माझं मूल कुठं आहे हा प्रश्न नाही काय येणार तिच्या मनात. मग केवढा धक्का आहे तो. त्याला आपण 15-16 वर्ष आपला मुलगा म्हणून वाढवलं, तो तर आपला नाहीच आहे आणि आपली मुलगी मारली गेली. म्हणून मग ते नंदाला म्हणते की कानाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलीचं तुम्ही बलिदान दिलं आणि आता तुम्ही याचंही बलिदान द्यायला तयार झालात कंसाकडे पाठवून. तेव्हा म्हणतो की अगं तो कालिया मर्दन करणारा, गोवर्धन धारण करणारा, त्याला कोणी मारू शकतं का, तुला वाटतं का? तसं काही होणार नाही. आणि दुसरा असा विचार कर, आपण कृष्णाला पाठवलं नाही तिकडे तर कंस सैन्य घेऊन चालून येईल, मी सगळ्या गोकुळाची धुळधाण करेल, ते तुला चालेल का? कृष्ण एकटाच तुझा मुलगा नाहीये, गोकुळातली सगळी मुलं ही तुझी मुलंच आहे. त्यामुळे ती मान्य करते. तसंच मग कृष्ण त्या मुली जेव्हा त्याशी विचारतात की आम्ही नाही तुला जाऊ देणार इथून, तेव्हा तो त्यांना म्हणतो की मला असं वाटत होतं की तुम्हाला मी खूप आवडतो, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण तसं नाहीये असं दिसतं. असं का म्हणतोयस तू? पण तो तुमची इच्छा आहे म्हणून मी जर नाही गेलो आणि इथेच राहिलो तर कंस इथे चालून येईल, तो माझ्यावर करेल. मग तुम्हाला ते चालेल का? मी तिकडे गेलो तर मी सुरक्षित राहू शकतो. असं म्हणल्यावर त्या मुली म्हणतात नाही, तू कुठेही राहा पण सुरक्षित राहा, आम्हाला ते पुरेसं आहे. बरोबर. इतर ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत तुमच्या कादंबरीमधल्या त्याच्याबद्दल सांगा ना. सत्यभामा जी आहे ती सगळ्याच राहण्या त्याच्या देखण्या आणि सुंदर होत्या, पण सत्यभामा सुंदर होती, तिला आपल्या रूपाची जाणीव होती आणि अहंकार. रुक्मिणीवर कृष्णाचं जे प्रेम आहे ते थोडंसं तिला असं सलत होतं की पहिला नंबर माझाच असला पाहिजे, माझ्यावर जास्त प्रेम असलं पाहिजे, ते कसं काय करायचं वगैरे असं. ती अहंकारी होती. तिला स्वामित्व हवं होतं कृष्णावर स्वामित्व नाही मिळवू शकत कोणी. रुक्मिणी पण त्याच्यावर स्वामित्व नाही मिळवलेलं, ती समर्पित होती, ती पूर्णपणे समर्पित झालेली, तिनं आपल्याला त्याच्यात विलीन करून टाकलेलं. त्यामुळे तिच्या मनात असं कधी येत नाही. सत्यभामेच्या ते पुढे दिसतं. आताच्या भाषेत पॉझेसिव्ह होती सत्यभामा. ते तिचं जे होतं ते पांडव वनवासात असताना कळतं. तिथे गेल्यानंतर ती द्रौपदीला विचारते की तिला असं वाटतं की 5 पती आहेत तिचे, ते सामर्थ्यशाली आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव आहेत त्यांचे, तो सगळ्यांना कशी काय ताब्यात ठेवत असेल. म्हणून ती विचार की तू काही वनस्पती, काही मोहिनी मंत्र सारखं असं काही तू वापरून
त्याला तुझ्या पतींना ताब्यात ठेवतेस का? तिचा प्रश्न ऐकून द्रौपदीला धक्काच बसतो. ती म्हणते हे सगळे असाध्वी स्त्रियांचे मार्ग आहेत. आणि जर एखाद्या नवऱ्याला कळलं की आपली पत्नी ही असं काहीतरी करून आपल्याला ताब्यात ठेवू पाहते, तर तो सोडूनच देईल तिला. असा काहीतरी विचार तू करू नकोस, असा विचारही म्हणून मनात आणतोस. मग द्रौपदी तिला जे सांगते त्याच्यात द्रौपदीचं वेगळं, आपल्याला ती एक अग्निशिखा अशीच माहिती आहे द्रौपदी. तिथे दिसते ती द्रौपदी वेगळी आहे पूर्ण. ती गृहिणी म्हणजे एवढी गृहिणी आहे ती की ती सांगते की युधिष्ठिराचा सगळा कोश काय आहे, त्यात काय आहे हे मला माहिती आहे. ते किती सेवक सेविका आहेत, बरोबर, त्यांच्या ते सगळे कशा प्रकारे दागिन्यांनी म्हटलेले आहे हे सगळं मला माहिती आहे. हे सगळं तिला माहिती असतं. म्हणजे ती नुसती पत्नी नाही आहे, ती महाराणी आहे, सम्राज्ञी आहे ती. आणि त्याला योग्य आहे, कारण हे सगळं समजून घ्यायची तिची कपॅसिटी आहे, कुवत आहे तिची अशी. आणि तिचा सखा आहे आणि ते सखा हे नातं, असं नातं दुसऱ्या कोणाचंही दिसलेलं नाही किंवा ऐकलेलंही नाही. रुक्मिणी समर्पित आहे ती, पण ती सत्यभामा शहाणी नाही. तिच्या उपदेशाने सांगितलं की आपण पतींची कशी सेवा करतो, सासूची कशी सेवा करतो, घर कसं सांभाळतो, आपल्या वागण्यात काय, म्हणजे आपल्या पतीला आक्षेपार्ह वाटू नये, कुठेही दोष आपल्या वर्तनात काढता येऊ नये अशा प्रकारे आपण वागतो. हे सगळे बारकावे सांगते ती. तेव्हा मग ती ओशाळते, मी पण असंच करीन म्हणते आता. म्हणजे तिने तिच्यातला अहंकार काढला आणि तिला मार्गावर आणले. जे लोक मार्गावर आणायचं काम जे कृष्ण करतो ते हिला मार्गावर आणायचं काम द्रौपदीने केलं. आणि द्रौपदी आणि कृष्ण यांचं ते अद्भुत आहे. म्हणजे तिच्या पतींचाही आक्षेप नाही याला काही. आता विचार करायला गेलं तर पतीला मैत्रिणी असू शकतात, पण पत्नीचे मित्र चालवून घेणारे पती किती असतील. खरंय. पण ते जे त्यांचं काही नातं आहे ते इतकं आहे की तिच्या पतींच्या जे आश्वासन तिच्या पतींनी तिला द्यायला पाहिजे तो तिचा सखा तिला देतो. की ती जी त्या अपमानामुळे जळते ती सांगते की कोणालाही माझ्या अपमानाची जाणीव राहिलेली नसेल, पण 13 वर्ष मी त्या आगीत जळते आहे. तो जो काही माझा अपमान झालेला आहे हा मी कधी विसरू शकणार नाही. ते युद्धाच्या वेळेला सुद्धा सगळं शांती. तिचे पती म्हणतात की शक्यतो युद्ध होऊ नये असा प्रयत्न. त्यातला सहदेव मात्र म्हणतो युद्ध होईल असंच कर, तरच हिचा अपमान घेतला जाईल असं सहदेव मात्र म्हणतो. पण जो तिच्या अपमानाच्या वेळेला कमालीचा संतप्त होऊन त्यानं दुर्योधनाची मांडी फोडण्याची आणि दुःशासनाचे हात उकडून काढून ठार मारण्याची प्रतिज्ञा केली, तो भीम सुद्धा त्यावेळेला म्हणतो की आमच्यामुळे कुलाचा नाश होऊ नये म्हणून समेत होईल असा हा सगळ्यांना धक्का आहे भीमाच्या बाबतीत. तर ती तर हे सगळं अतिशय संतापते. ती म्हणते की ठीक आहे, माझ्या पतींना माझ्या अपमानाची काही जाणीव नसेल, पण नको करू दे, त्यांना समेट करू दे. माझे वृद्ध पिता, माझा भाऊ आणि माझी मुलं अभिमन्यू सकट ही लढतील माझ्यासाठी, त्याचा परिणाम मग काही नाही. कृष्ण तिला सांगितलं की तू काळजी करू नकोस, तुझ्या मनासारखं होईल आणि जे तुला भोगावं लागलं तसं शेवटी तू पाहशील की तुझे पती युद्धात यशस्वी होतील, त्यांचं सगळं वैभव त्यांना परत मिळेल आणि तुझे शत्रू हे सगळे संपलेले पाशील तू. आणि तू जशी मुक्तकेशांनी अपमानामुळे शोक केलास तशा दुःखाने त्याच्या पत्नींना शोक करताना तू पाहशील. हे
सुक्याबरोबर ओलं जळतं म्हणतात तसं पतीच्या दुष्कर्माची फळं कौरव स्त्रियांमध्ये. भोगावी लागतात. बरोबर. पण तो सांगतो तिला की माझा हा शब्द खोटा होणार नाही, हम्म, हम्म. तुझ्या अपमानाचा प्रतिशोध घेतला जाईल. हे जे तिच्या पतीने म्हणायला पाहिजे तो तिचा सखा सांगतो. हम्म. आणि त्यांनी सांगितल्यावर पांडवांना कळतं आपण जे शांतीचा जप करतो आहोत ते होणार काय आहे. हम्म. कारण कृष्ण समेंट करण्यासाठी शांतीदूत म्हणून हस्तिनापूरला जाऊन आला. हम्म. आल्यानंतर दुसरे स्त्री जन्मला हम्म. कुंतीचा निरोप त्यानं पांडवांना दिला. हम्म. कुंती सांगते की तुम्ही खेळलात जुगार, राज्य घालवलं, याचंही मला एवढं दुःख नाही जेवढं दुःख माझ्या सुनेचा जो अपमान झाला त्याचं आहे. हम्म. ती सांगेल त्या मार्गावर तुम्ही चाला असं ती मुलांना सांगते कुंती. म्हणजे असं तुम्ही बोलत असताना मला असं जाणवलं, मी काही खूप अभ्यास केला असं म्हणू शकत नाही, पण असं म्हणू शकतो आपण की स्त्रीचं मन जाणणारा पुरुष जर कोणी असेल तर तो श्रीकृष्ण असेल. कारण त्यांनी कुंतीचंही मन जाणलं, त्यांनी द्रौपदीचा अपमानही लक्षात ठेवला, त्यांनी रुक्मिणीवरही तसंच प्रेम केलं, त्यांनी गोपींनाही किती छान समजून सांगितलं. तर एक समजून सांगणं आणि समजून घेणं हे जे एका स्त्रीला पुरुषाकडनं, मग तो भाऊ, मित्र, नवरा कुठल्याही रूपात असो, ते जे आवडतं ते तो गुण मला वाटतं श्रीकृष्णामध्ये होता, म्हणून तो स्त्रियांना अधिक आवडतो असं म्हणू शकतो आपण. ताई, आता थोडंसं मला तुमच्या आणि म्हणजे शिवाजी सावंत यांच्या सोबतचं तुमचं साहित्यिक आणि जे जीवन होतं आणि घरी कसं वातावरण होतं ते लिहित असायचे तेव्हा तुमची भूमिका काय असायची याबद्दल आता एक वाचक म्हणून जाणून घ्यायला आवडेल. ते सुरुवातीपासून आता मुळात सांगायचं म्हणजे मृत्युंजयमुळे आमचं लग्न झालं. बर. म्हणजे जसं आता म्हणतो की कृष्णामुळे वेडे होतात सगळे, तसं मी मृत्युंजय वाचून वेडी झालं. बर. म्हणून लग्न झालं आमचं. त्यामुळे त्यांचं आणि माझी आवड सारखी विषय. महाभारत हा त्यांचा आवडता विषय, तसाच तो माझा होता पहिल्यापासून. आणि कृष्ण आणि आता आपण कृष्ण लग्नाच प्रिय होता. आणि आता जास्ती नाव सांगते भीम हे दुसरं माझं आवडतं कॅरेक्टर आहे. बर. बर. कृष्णाच्या तुलनेत कोणीच नाही. पण तसंच एक त्यावेळेला मृत्युंजयमुळे झपाटलेलीच अवस्था होती. आणि लिखाण त्यांचं भाषेवर तर त्यांचं प्रभुत्व पक्कड जी काही होती जबरदस्त. म्हणजे त्यांचं लिखाण वाचल्यानंतर त्याच विषयावर दुसऱ्या कोणाचं लिखाण वाचणं बरं अवघड होतं. तर त्याच्यानंतर काही काळ म्हणजे त्यांचे साधे लिखाण म्हणजे काही लेख वगैरे पण त्यावेळेला ते नोकरी करत होते, त्यामुळे लिखाण रात्रीच्या वेळेला व्हायचं. आणि रात्री म्हणजे ते लिहायला बसले की मी समोर बसून राहायचं. समोर बसून राहिलं की ते लिहित बसलेलं असताना मी करणार काय. मग मला भेग यायला लागायची, जागे राहणं अवघड व्हायचं. मग कारण वाचून झालेला पॅराग्राफ लिहून तुम्हाला वाचून दाखवायचे. अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही पहिल्या वाचक. किती छान. आणि तेव्हा मला आश्चर्य वाटायचं की इतर लेखकांच्या बाबतीत ऐकून की त्यांच्या बायकांना आपल्या नवऱ्याने कोणाकडून तरी लेखनिक म्हणून ठेवून करून घेतलेलं कसं काही असं वाटायचं मला. पण त्यावेळेला काही मी लेखन घेतलेलं नाही, ते स्वतः हस्ते लिहायचे. अक्षर फार सुंदर होतं त्यांचं, वळणदार अक्षर. आणि एवढं होतं त्यांच्यात की वाचन अखंड चालू असायचं, कारण नंतर त्यांना सांभाळी द्यायचा होता. आणि त्यावेळेला ते छोटे छोटे त्यांनी लेख वगैरे दिले. त्याच्यात एक त्यांनी हिंदी खंडकाव्य राष्ट्रपुरुष नावाचं शिवाजी महाराजांवर होतं, ते वाचले. ते इथेच वाटून गेले ते वाचून. त्याच्यावर त्यांनी एक मोठा लेख लिहिला आणि तो सोबत साप्ताहिक जे होतं त्याला पाठवलं. सुंदर लेख होता, नाहीये माझ्याकडे तो, सुंदर होता लेख. आणि पुस्तकही ते कविता अप्रतिम होती. तसं त्यांचं लिखाण चालू असायचं आणि ते
ऐकत राहायला पाहिजे. क्वचित वंदाचा विषय करायचा की सकाळी उठल्याबरोबर आमच्या घरात दुसरं कोणी नव्हतं, आम्ही दोघंच होतो तेव्हा. आणि तुम्ही वाचत बसलेले असताना मी समोर बसलेले असेल तर घरातली कामं होणार कशी? खरंय खरंय. ते काही लक्षात आपलं ठेवलं की त्यांची शाळेत जायची शिक्षक होते ते. वाढणार काय वाढू? एक अर्धा तास मला दिला तर नाही, हो का नाही ते हो का नाही ते मी काय कोर्टात उभी आहे का हो का नाही उत्तर द्यायला? अर्धा तास वेळ मिळाला तर मी वाढते, असं असं पण होईल समोर. पण झपाटले खूप सुंदर दिवस. आणि त्याच्यानंतर मग छावा. छावाचं लिखाण त्यांचं चालू असताना ते ऐकणं म्हणजे इतका वेगळा अंगावर काटा उभा राहायचा अक्षरशः. कारण मी जशी महाभारत प्रेमी आहे तशी इतिहास प्रेमी आहे. आपला मराठा इतिहास जो आहे त्याचं मला अतिशय प्रेम आहे. आणि मला वाटतं तसा कृष्णप्रिय आहे सगळीकडे, त्याचे शिवाजी महाराज 100%. त्यामुळे तो इतिहासही मला खूप प्रिय आहे. मग त्याच्यामध्ये जे शिवाजी महाराज त्यांची शैली आणि भाषेवरची पकड अशी आहे की समोर तुम्हाला म्हणतात व्हिडिओ दिसला तरी सुद्धा जे फील होणार नाही ते ऐकताना होतं. शब्दांचं सामर्थ्य समोर उभं राहत होतं ते. वा वा वा. आणि पुढे पुढे नंतर जेव्हा त्याच्या छावामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी सुरू तेव्हा खूप त्रास झाला. खूप म्हणजे जे काही संभाजीवरही जी अशी संकट येत राहिली आणि त्याला जे तोंड द्यायला लागलं त्या सगळ्याला, आणि मग त्या सगळ्या परिवारातल्या नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या ह्याच्यातल्या ज्या आप्तजनांमधल्या लाठाळ्या, शत्रुत्व, फितुरी हे सगळं खूप त्रास देणार. मला त्याचा खूप त्रास व्हायचा वाचताना. असं असं वाटायचं की घडणार आहे, आता घडणार आहे. बापरे. ते सावध करावं त्या माणसाला जाऊन. अरे असं अरे नको जाऊ तिकडे. आपण म्हणजे एखादा सिनेमा बघताना जसं म्हणतो होतो तसं व्हायचं. वा वा. असं व्हायचं संभाजीला, सावध हो, ऐक. असं होणार आहे. इतकं ते जिवंत होतं म्हणजे. क्या बात आहे. त्यांचे एक नावा देशपांडे म्हणून मित्र होते, त्यांच्या ओटीवर बसून याची वाचनं व्हायची. त्यातला एक काही प्रसंग म्हणजे त्यातले आठवता. शेवट जो त्याचा आहे तो इतका भयंकर आहे की त्यावेळेलाही तो ऐकणं किंवा वाचणं. आणि आता नंतर सिनेमा पाहताना सिनेमात जो एंड दाखवला त्यापेक्षा वाचताना जास्त अंगावर येतं ते. म्हणजे मी म्हटलं तसं की हे घडतंय, समोर घडतंय आणि ते थांबवणं आपल्या हातात. आणि मग अरे काय बाबांनो करताय तुम्ही, हे का करताय, असं जे आपल्या घरात व्हावं तशी जी तळमळ व्हायची ना. किती छान सांगताय तुम्ही ताई. तुम्ही आता सांगताना सुद्धा आम्हाला सगळ्यांना भारावल्यासारखं होत आहे आणि असं वाटतं की हो आम्हीही तिथे उपस्थित होतो की काय, इतकं तुम्ही छान सांगताय. शिवाजी सावंतांच्या लिखाणाचा तुमच्या लिखाणावर अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष परिणाम झालाय का? प्रत्यक्ष नाही म्हणता येणार, पण अप्रत्यक्ष असू शकेल. पण मुळात कॅरेक्टर दोघांनी एकच निवडली. आता त्याच्यामध्ये त्यांची लिखाणाची शैली पूर्ण वेगळी होती, जास्त वर्णनात्मक. नक्कीच नक्कीच. आणि निसर्ग खूप आहे त्यांच्या लिखाणात, तो माझ्या लिखाणात कमी आहे. पण कसं की आता तुम्ही सांगत असताना जाणवलं की ते लिहायचे आणि पहिला वाचक तुम्ही होतात किंवा श्रोत्या तुम्ही होतात, त्यामुळे त्याच पद्धतीचं वाचून वाचून ती कॅरेक्टर जवळची जास्त वाटायला लागली असतील का? ती कॅरेक्टर मुळातच जवळची होती. बर. मुळातच जवळची होती. आणि मग त्याच्यातही मला जसं वाटायचं नाही मला असं वाटतंय, मग ते वेगळं आलं. पण तुमची मतं तुम्ही सांगायचं त्यांना नाही पाहिजे सांगितली. कारण युगंधरचं लिखाण जेव्हा झालं तर ते निम्म लिखाण वगैरे बऱ्यापैकी खूप असं रखडलं होतं. म्हणजे त्यांना एक ॲक्सिडेंट झाल्यामुळेही ते थांबलं होतं. नंतर त्यांनी पुन्हा सुरू केलं. त्या ॲक्सिडेंटच्या वेळेला काय की रेग्युलर याच्यामध्ये बोलताना काही वेळेस त्यांना विस्मरण व्हायचं किंवा
काही वेळ पुन्हा पुन्हा तेच बोलायचे किंवा परस्पर विरोधी बोलायचे. पण त्यांच्या लिखाणात त्याच्यानं कुठेही विसंगती एका अक्षराचीही नाही. बापरे, हा चमत्कार नाहीये का? 100% चमत्कारच आहे. म्हणजे संपूर्ण लिखाणात कुठेही नाही. आणि फ्लो असा कमी नाही की अगोदरच्या लिखाणाचा आहे वेगळा आहे आणि नंतरचं काही कमी झालंय. ते किती मुरलं असेल आतमध्ये. त्यांच्या समोर उभंच असायचं ते जेव्हा प्रसंग एखादा बापरे, ते लिहायचं तेव्हाची गोष्ट वेगळी होती. पण मी जेव्हा घ्यायचे तेव्हा सुद्धा ना म्हणजे मला अहो थांबा थांबा मला लिहू तरी दे असं म्हणायची वेळीची. कारण त्यांच्या स्पीडने लिहिणं शक्य नव्हतं मला. बरोबर आहे. मी काही शॉर्ट हँडनी घेत नव्हते. त्यामुळे थांबा असं करायला लागायचं. आणि ते काय अर्ध वगैरे झाले त्याच्यानंतर मग असं रेंगाळलं होतं ते. आणि ची लिखाणाची पद्धत म्हणजे अशी काय जरा बेशिस्त होती. म्हणजे मी आता म्हटलं तसं की असं हुकुमी नाही मी या वेळेला बसेन आणि यावेळी असं नाही. आज एक वेळेला बसतील उद्या दुसऱ्याच वेळेला बसतील. मग असे काही लेखनिक त्यांनी करून पाहिजे. पण ते टिकणार कसे? बरोबर, कुठल्याही वेळेला कोण येणार, कारण त्यांनाही काही बंधनं त्यांची असणारच. बरोबर आहे. त्यांचे एक मित्र आले होते राऊत नावाचे. ते म्हणाले की वहिनी तुम्हीच का नाही गे? म्हटलं अहो ते फार असं करतात तसं नाही. मग म्हटले ते म्हणले ठीक आहे बसूया. माहीत नाही पण पुढे 6 महिने सलग बसली. पहाटे उठायचं 5 वाजता फक्त चहा घ्यायचं त्या वेळेला आणि बसायचं. आणि मग डोळे मिटून बसायचे आणि सुरू करायचे. धाड 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 सुरू व्हायचं. बापरे, धाड सुरू व्हायला मला धाड लिहायला आलं पाहिजे ना. असं व्हायचं म्हणजे. पण ते सगळं स्पीड ते लिखाण मग 6 महिन्यात पूर्ण झालं कृष्ण. आणि त्यांचं लिखाण म्हणजे प्रथम पुरुषी माझं तृतीय पुरुषी. बरोबर बरोबर. मला स्वतःला असं वाटलं की नाही मला हे त्या प्रकारे असं नाही सांगता येणार. जे त्याच्या बाबतीत काही बोलायचं आहे ते स्वतः नाही. जे तो स्वतः बोलणार नाही तर ते मलाच सांगितलं पाहिजे त्याला काय म्हणायचं आहे. किती छान. असं त्यामुळे थोडस खऱ्या अर्थाने सहजीवन ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही जगलात असं म्हणायला लागेल. ताई, पुढच्या तुमच्या लेखनामधले काय प्रयोग आहेत, काय तुम्ही काय ठरवलंय, अजून कुठल्या कॅरेक्टर्स वरती लिहायचं ठरवलंय, पुढच्या योजना काय आहेत वाचकांना सांगा. प्रयोग म्हणजे सांगते की महाभारत मला जन्मभर पुरेल लिहायला. जन्मभर म्हणजे आता मी 80 वर्षाची आहे. जन्मभर म्हणजे पुढचं जे काय असेल ते तेवढ्यामध्ये तुम्हाला इतकं आयुष्य लाभो की अख्खं महाभारत तुमच्याकडनं लिहून होऊ देत. म्हणजे मला ते त्या काळचे चिरंजीव आहेत तसंच व्हायला लागलं. तर विदूर झालाय माझा. विदूर पण मला ग्रेट सत्वशील विदुर. थोर, निश्चित, निर्भय आणि स्पष्ट वक्ता असा तो विदूर आहे. आणि अलिप्त राहील. त्याला सार्थ काही साधायचं नाही. त्याचं तत्व हे आहे की आधी राजाचं हित नव्हे राज्याचं हित. आणि ज्याच्यात राज्याचं हित आहे त्याच्यातच राजाचं हित आहे. बरोबर. आणि ते धृतराष्ट्राला वगैरे मान्य नव्हतं त्याला आमचं हित आमचं राज्य आम्ही म्हणू तसं. हुकुमशाही. त्यांनी वेळोवेळी सल्ले दिले. सल्ले तर घेतले त्यांनी. त्याचा उपयोग नाही केला काही. पण माहिती होतं हे की हा जो सल्ला देईल तो बरोबर असतो हे माहिती होतं. स्वतः पाळायचा नसला तरी. त्यामुळे तो पांडवांकडे जाता कामा नये. आणि तेव्हा रागारागाने विदूर एकटा बोलतो सगळं. मला ते वाचून खूप हे वाटलं की धृतराष्ट्र त्याला म्हणतो की पांडवांचा राग कमी होईल अमुक होईल असं काहीतरी सांग. ते परत येतील का? त्याला काळजी आता स्वतःच्या मुलांची वाटायला लागली होती ना. पुढे युद्ध उभं राहून आपल्या मुलं नष्टावली ना व्हायला नको म्हणून तो म्हटला की युधिष्ठिराला परत बोलव आणि त्याला राज्य नाही कारण राज्य त्यांचंच आहे. आणि सगळं तुझी मुलं आणि ते पांडव असं मिळून राज्य करून देईल तर वंशाचं कल्याणच होईल. आणि विदूर सांगतो की दुःशासनाने भीम आणि द्रौपदीची सभेमध्ये क्षमा मागावी असं विदूर धृतराष्ट्राला सांगतो.
धृतराष्ट्र सांगतात त्यानंतर तुझं पांडवांचं प्रेम आहे तू जा त्यांच्याकडे. तो पडत्या फळाची आज्ञा घेऊन जातो विदूर, भेटता येईल तेवढंच म्हणून. त्यालाही माहिती असतं की याचं काही चालणार नाही आपल्याशिवाय म्हणून. तसा तो जातो आणि अंदाजाप्रमाणेच होतं, लगेचच आला का म्हणजे पांडवांचा फायदा होईल. विदूर तिथे राहिल्यामुळे त्यांना चांगला सल्ला मिळेल आणि त्यांचं कल्याण तसं होता कामा नये म्हणून घाईघाईने त्यांनी लगेच संजयाला पाठवलं, त्याला परत बोलवून. असं विदुरांची कारण. विदुरांची पण तुमचं पुस्तक लिहून झालेलं आहे. विदुर आता अजून नवीन कुठल्या कॅरेक्टर्सवर लिहिताय तुम्ही? आता मी द्रौपदीवर लिहिते. बर, तर संपत आहे बऱ्यापैकी होत आलेलं आहे. वा वा, छान. आणि असंच ते पुन्हा म्हणलं तसं मानवी, तिचा पण जन्म अद्भुत आहे ना. हो, पण तिचा फक्त जन्मच अद्भुत आहे, बाकी सगळं मानवीच तिला भोगायला लागलेलं आहे. आणि माणूस म्हणून तिनं ते कुठल्या तडफेने झेललं आहे, तोंड दिलंय सगळ्याला. ही चेष्टा नाही, सोपी गोष्ट नाहीये. नक्कीच ते होत आलेलं आहे. आणि मी म्हटलं मग तसं भीम हे माझं एक आवडतं कॅरेक्टर, मला भीम लिहायचं आहे. हो. आणि कुंती बर. कुंती पण मुलांना घडवण्यात तिचा केवढा हात आहे. हो. आणि मगाशी म्हटलं तसं स्त्रीचं दुःख जाणार म्हणजे ती द्रौपदी एकदा कृष्णाला म्हणते की माझं दुःख तू समजू शकत नाहीस, ते समजायला तुला स्त्री व्हावं लागेल. ते कुंती समजते तिचं दुःख काय आहे ते. म्हणून ती मुलांना सांगते पण की भीक मागून राज्य मिळवू नका, तुमच्या पराक्रमाने मिळवा आणि नंतरच माझ्याकडे या, नाहीतर मी तुमचं तोंडही बघणार नाही. वा. असं सांगते. अशी ती कुंती आहे. त्यामुळे ह्या दोन्ही. आणि भीम जे काय असं उगीच काहीतरी दाखवतात ना, तो काहीतरी आवाडवे मग असा नाही. त्याचं सुद्धा जे वर्णन आहे तोही देखणा आहे आणि शरीरयष्टीने बलदंड आहे. आणि त्याचं भावांवर, आपल्या सगळ्या आईवर प्रेम आहे खूप. त्यामुळे लहानपणापासून तो आपल्या भावांच्या रक्षणासाठी उभा राहिला. आई आई म्हणजे ब्रह्मवाक्य, ते सगळ्याच पांडवांसाठी होतं, असं ते त्याच्यासाठी होतं. त्यामुळे शेवटी कुंती जेव्हा धृतराष्ट्र आणि गांधारी बरोबर वनात जायला निघाली तेव्हा तो म्हणतो की तू आम्हाला हे सगळं उभं करायला, आम्हाला उभं केलंस विरोध करायला आणि हे सगळं मिळवायला, आणि आता तू का सोडून चाललीस. तेव्हा ती म्हणते तुमचा अभिमान जागृत करण्यासाठी आणि तुमचा अधिकार तुम्हाला मिळावा म्हणून ते केलं, मला उपभोगाची इच्छा नाही. वा. ताई, खरं सांगू का, तुम्ही बोलत राहावत आणि आम्ही ऐकत राहावं अशी आता परिस्थिती आहे. तुमच्या सगळ्या पुढच्या लेखनाला खूप शुभेच्छा. तुमच्या लेखणीतून महाभारतातली ही सगळी कॅरेक्टर्स मानवीकरण होऊन आमच्यापर्यंत यावीत, त्यांचं खरं रूप आम्हाला कळावं आणि ती पुस्तकं वाचून वाचकांना भरपूर आनंद मिळावा, हीच खरं तर मी ईश्वराचरणी कृष्णाचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा शुभेच्छा देते. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या ग्रंथदालनात तुम्ही आलात आणि अगदी मोकळेपणाने गप्पा मारल्यात. शिवाजी सावंतांना सुद्धा तुम्ही इथे तुमच्या सोबत घेऊन आलात, त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.